कोरोना संदर्भात बनवलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, त्यामुळे व्यापाऱ्यांचे जीव वाचणारच आहे, शिवाय ग्राहकांचेही संरक्षण होते। कोरोनाचे नियम जाचक नसून ते तुमच्या संरक्षणासाठी असल्याचं प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केलं। कुंभारवेस व्यापारी असोसिएशनच्या वतीनं कोरोना नियम संदर्भात मार्गदर्शक बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक जगदीश पाटील उपस्थित होते। तसेच असोसिएशनचे अध्यक्ष महादेव तोगी, उपाध्यक्ष रविकांत तंबाके, सचिव संतोष उदगिरी, खजिनदार सुभाष कलादगी आदी उपस्थित होते। या बैठकीत कुंभारवेस व्यापारी असोसिएशनचे सर्वच व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। चांगला हेतू तुम्ही मीटिंग ठेवलात आणि ज्या गोष्टी संदर्भात तुम्हाला अडचणी आहेत, ज्या गोष्टी संदर्भात तुमच्या समस्या आहेत, त्या संदर्भात मी डिटेलमध्ये तुम्हाला खुलासा करेनच। आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या गोष्टीसाठी आपलं इतक्या दिवसमध्ये संघर्ष चालू होता की दुकान कधी चालू होणार, कधी कोरोना कमी होणार, तर आम्हाला पण अपेक्षित नव्हतं एवढं सर्व लोकांनी चांगलं सहकार्य केलं, तुम्ही लोकांनी सहकार्य केलं। म्हणूनच आपला सोलापूर महापालिकेच्या ज्या हद्दीमध्ये आपला जो कोरोनाची पॉझिटिव्ह पेशंटची संख्या आहे ती साधारणतः 20 ते 30च्या मध्ये आली आणि मधल्या काळात ती 470पर्यंत गेली होती। आणि दिवसाला साधारणतः शहरामध्ये सुद्धा 35, 40, 50 पेशंट एका दिवशी मयत होत होते। तर ते बघितले की आम्हाला पण कुठं मनात वाईट वाटत होतं की एवढे पेशंट, एवढे लोक, तरुण लोक या लाटेमध्ये हे जे सेकंड लाटेमध्ये सिनियर लोक तर एक्सपायर झाले, परंतु तरुण लोकसुद्धा एक्सपायर झाले नाही। तर आधी कोरोना झाला, नंतर म्युकरमायकोसिस झाला, जो आपण ब्लॅक फंगस म्हणतो किंवा काळा जी की बुरशी म्हणतो, तर तो आजार झाल्यामुळे सुद्धा अनेक लोकांचे डोळे गेले, कोणाचा जबडा गेला, कोणाची दाढ गेली, कोणाचं मेंदूचं ऑपरेशन करावं लागलं आणि परत एक्सपायर झाले। म्हणजे एक 2-3 गोष्टी घडल्या। एक माणसाचा जीव धोक्यात आला, कुटुंबातलं कोणाच्या ओळखीतले एक्सपायर झाले बघा, असं कोण नाही आहे। कोणाचा तरी मित्र गेलाय, कोणाचा तरी चुलता, दादा, मामा, तात्या, काका, काकू, आई, आजोबा यातलं कोणी एक्सपायर झाले ह्या काळात। आणि सोलापुरामध्ये सगळ्यात वाईट काय झालं की पेशंटचं रिकव्हरी आपण खूप फास्ट केली, परंतु डेथ जो प्रमाण आहे ते तरीही जास्त आहे। एकूण 100 माणसामागे जे मरण्याचं प्रमाण कमी असायला पाहिजे ते कमी होत नाही। मग ते कुठंतरी आपण त्याचा मूळ सगळ्यांनी अभ्यास करणं, या कोरोनाला आपण अडॉप्ट करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की कालच आपलं अनलॉक झालं, अनलॉकमुळे आता सगळेच दुकानं चालू झाले। ज्यावेळेस चालू झाले त्यावेळेस आम्ही महापालिकेत माननीय आयुक्त, माननीय पोलीस कमिशनर सर, जिल्हाधिकारी सगळ्यांसोबत ही चर्चा केली की अनलॉक करायचं तर 2 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत असं काही करायचं नाही। एकतर व्यापारी ऑलरेडी 2-3 महिने झालं परेशान आहेत, त्यामध्ये धंदा येणार कधी, जाणार कधी, परत ते गर्दी वाढणार आणि 2पर्यंतच का। मग हॉटेलवाल्यांचा प्रॉब्लेम काय होतो, दुपारी 1-2ला तर हॉटेल सुरू होतं, मग ते बंद कधी करणार, चालू कधी करणार। भाजीपालावाले आहेत, फुलवाले आहेत, प्लास्टिक जे काही सगळे दुकानदार आहेत, किराणा दुकानवाले, यायला जायला सगळ्यांची अशी अडचणी होऊ नये आणि गर्दी कमी व्हावी म्हणून फुल टाईम जर चालू ठेवलं तर लोक कुठल्याही वेळेला जाऊन घेतील, गर्दी करणार नाहीत, हा त्यामागचा हेतू होता। आपलं अर्थचक्र चालायला पाहिजे, यात काही वाद नाही। शिवाय एवढंच तुमचं काम नाही तर तुमच्यावरच हे सामान्य नागरिक जगत असतात। तुमची दुकानं बंद झाले तर लोकांना ज्वारी, तांदूळ, मीठ, साखर किंवा जो काही जेवण करण्याचा जो काही घरातला भाग आहे हा तुम्ही दुकानं बंद केले तर लोक उपाशी मरतील। हे तुमचा रोल ह्या सर्व अर्थचक्रात फक्त व्यापार म्हणून नाही तर समाजातला जी बांधिलकी आहे की एक ग्राहक, विक्रेता आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रत्येक टप्प्याला आणि तुम्ही सगळे आहात म्हणूनच ही सिस्टम आहे, यात काही वाद नाही। आता राहिला प्रश्न की मधल्या काळात ज्या तुम्हाला अडचणी आल्या की मग 7 ते 11चा वेळ होता, मग मास्क होता का नाही, मग सोशल डिस्टन्स होतं का नाही, त्यानंतर जे काही तुम्हाला अँटीजेन टेस्ट आहे, RT-PCR टेस्ट आहे, वॅक्सिनेशन आहे, या संदर्भातल्या गाईडलाईन्स। तर मला सगळ्याला सांगायला आवडेल की मध्ये आम्ही मार्केट यार्डमध्ये पण मीटिंग घेतली होती आणि मार्केट यार्डमध्ये पण ह्याच गोष्टीचं कन्फ्युजन आमच्या लोकांत आणि व्यापाऱ्यांमध्ये होतं। तर व्यापारी पण तिथं खूप परेशान झाले होते। मग ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर काय होतं, एकदम माणसाच्या मनात निगेटिव्हिटी तयार झाली कोणत्याही व्यक्तीबद्दल, प्रशासन असू द्या, व्यक्ती असू द्या। माणूस कधी बरेचदा नियम माहीत नसतो, अफवावर खूप चालत असतो। तुम्हाला मध्ये कोणतं मेसेज टाकतो, कोरोना काही नाही, बोगस आहे, हे वगैरे लोक धंदे करायचं काम करले आहेत, पैसे भरायचं काम करले आहेत। पहिल्या लाटेत तर लय होतं,
की कोरोना झाला की 1,00,000 रुपये महापालिकेला मिळतात म्हणून पेशंट वाढवलेले आहेत. बरोबर, अशा बऱ्याच चर्चा होत्या. सेकंड लाटेत ते कमी झालं, कारण घराजवळच कोणतं मरायला लागलं अरे असले काही खरं नाही, हे खरंच आहे. अजून तर आम्ही काल काही ठिकाणी वर्कशॉप गेलो तर एकदम म्हणता काही नाही, एक आमचं आयुर्वेदिक औषध खाल्लो, कुठलं तर औषध खाल्लो, खायसाठी साहेब म्हणता हे सगळं थोताळ नाही म्हणता, हे लोक पैसे काढले. आणि मी माझं वय 62 आहे, घरात कमी झालो म्हणतात, थोडं रोज व्यायाम करायचं म्हणतात, कमी झालं. तर असं कसं आहे, प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळं आहे. मूळ मी कोरोना काय सांगतो आणि मग आपण नियम काय करतो आणि शासनाने नियम काय केले त्याची काय करतात ते. कोरोना होतो म्हणजे काय, एक तर दोन गोष्टीतून होतो. मी आता हे मास्क अर्धवट खाली घेतला हे पण चुकीचं, बरोबर आहे. मी तोंडाला मास्क नाही, नाकाला मास्क नाही, तर त्या मास्कला काही अर्थच नाही. या गळ्याला मास्क काही मफलर नाही आपलं ते, बरोबर आहे. हा कोरोना व्हायरस मूळ एकतर हातातून, कारण आपण हात कुठेही लावत असतो सारखं आणि हात न कळत मास्कला लावतो किंवा नाकाला तोंडाला लावतो. जर नाक, तोंड आणि हात सांभाळला तर कुठलाच आजार होत नाही. इव्हन आपण जर हॉस्पिटलमध्ये सुद्धा बरेच डॉक्टर हे काळजी घेतली तर त्यांना बरेच PPE किट वापरायची गरज पडत नाही नॉर्मल पेशंटला ट्रीट करताना. ICU मध्ये कसं असतं, सगळीकडे व्हायरल लोड असतो, तेव्हा PPE किट वापरावेच लागतं. म्हणजे तुम्हाला सगळ्याला आणि माझ्यासाठी हा नियम लागू आहे की हे मास्क जे चालू आहे, आपल्या बरेच जणांना सुपारी खायची असते, मध्ये काढतात, पचनं तुटतात, अरे काय नसतं रे, असं असतं तसं असतं, ही आपली जी बरीच रिकामी चर्चा चालू असते आणि गप्पा मारत असतो, चहा पितो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी बरेच मित्रांना आणि सगळ्यांनाच मी बरेचदा ठणकावून सांगत असतो की ह्या सगळ्या काळात, वाईट काळात एकच महत्त्वाचं असतं, तो म्हणजे आपला जीव. आणि बऱ्याचदा तरुणांना आपला जीव महत्त्वाचा नसेल, पण आपल्यामुळं आपल्या आईवडिलांचा जीव जाऊ शकतो, आपल्या लहान मुलाचा जीव जाऊ शकतो, आपल्या सासू-सासऱ्यांचा जीव जाऊ शकतो, आपल्या पत्नीचा जीव जाऊ शकतो. यामुळं आपण किती बेसावध राहतो, आपल्यावर सगळं आपलं घर डिपेंड असतं. मला सांगा, जे लोक घरातले एक्सपायर झाले ते काय डायरेक्ट कोरोना व्हायरस उडत गेला आणि आपल्या आई वडिलांना, आपल्या काका काकूंना, नातेवाईकांना झालं का? आपल्यापैकीच कोणतरी मुवमेंटमध्ये होतं, आपला संसर्ग झाला, घरात गेले आणि मी म्हणणारे जवळचे लोक एक्सपायर झाले. मी ज्यावेळेस कोरोना झाला, मी माझ्या फॅमिलीला मी वारंवार सांगायचो की मी तुमच्यासोबत राहणे योग्य नाही. माझी स्वतःची परिस्थिती पहिल्याच गेल्या वर्षी ह्या जूनमध्ये मी पॉझिटिव्ह आलो. मला खूप त्रास झाला होता, मला डिसेंट्री होती, 3 दिवस डिसेंट्री होती. तशी डिसेंट्री कधीच लागली. डिसेंट्री झालं तर मग मला काय वाटलं, हे काही कोरोनाचं लक्षण नव्हतं त्यावेळेस जूनमध्ये. मी एवढा परेशान झालो आणि मग तिसऱ्या दिवशी उठता बसता येत नव्हतं. आणि मग मी विचारलं, अरे म्हणजे हे काही आजार असं नसणार आहे, काहीतरी बघूया. मी लगेच टेस्ट केलं, त्यावेळेस टेस्ट पण लगेच येत नव्हते, 2 दिवस 3 दिवस लागायचे. आणि मग माझा रिपोर्ट होता म्हणून आम्ही ड्युटीवर होतो आणि माझ्यावर ज्या संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही अर्जंट रिपोर्ट केला, तर मी पॉझिटिव्ह आलो. बऱ्याचदा मी पॉझिटिव्ह आल्यावर मी मात्र घाबरलो, कारण मी घरात होतो राहिला. मग मी माझ्या मुलाचा बड्डे होता सेम डेला, मी बड्डे काहीच केलं नाही, डायरेक्ट 2 व्हीलर काढली, स्कूटी आणि हॉस्पिटलला गेलो. मला हे सिक्वेन्स काय सांगायचे सांगताय, बरेच वाद होतात. लोकप्रतिनिधी सांगतात, व्यापारी सांगतात, साहेब माझं मोठं बंगला आहे, मोठी गाडी आहे, कशाला आमच्या घरातच क्वारंटाईन ठेवा. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्या घरातले सगळे निगेटिव्ह आले. आणि जे तुम्ही चूक करतात ती पण मी चूक केली. मी काळजीपोटी सेम डेला दुसऱ्या दिवशी माझ्या सगळ्या फॅमिलीचं टेस्टिंग केलं. त्यावेळेस फक्त मुलाचाच रिपोर्ट एकट्याचा पॉझिटिव्ह आला, सगळे निगेटिव्ह आले. मग मी हॉस्पिटलमध्ये होतो, मुलगा माझा 2-3 वर्षाचाच होता. मग त्याला पण माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये आणलं, आम्ही दोघं 10 दिवस राहिलो. 7व्या-8व्या दिवशी माझी 62 वर्षाची आई, मिसेस आणि 1 वर्षाची मुलगी सगळेच फुल परेशान करत, आजारी, ताप, खोकला, सर्दी. 7व्या-8व्या दिवशी पहिलं तर टेस्टिंग केलं, निगेटिव्ह आले. पण 7व्या दिवशी पॉझिटिव्ह आल्यावर मात्र मी एवढा घाबरलो, मी 9व्या दिवशी डिस्चार्ज होऊन घरी गेलो आणि त्या सगळ्यांना परत गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ते योग्य वेळी ॲडमिट केलं म्हणून ते सगळे वाचले. नाहीतर मी एवढं, आपण कोरोनामध्ये दिवस रात्र तुम्ही मला पाहता, पण माझ्यामुळं माझ्या घरातले लोक एक्सपायर व्हायची वेळ आली होती. आणि तशी परिस्थिती जीवनात कोणावर येऊ नये. हे इकडे कसं आहे, काम करणं, चांगलं वाईट ह्या गोष्टी खूप दूरचे आहेत. ज्यावेळेस आपल्यामुळे आपले आई वडील मुलगा एक्सपायर होईल त्यावेळेस मी माझ्या फॅमिलीला सुद्धा सांगायचं तुम्ही माझ्यापासून दूर राहा. पण जसं तुमचं माझं आहे सगळं सेम आहे. आपलं काय वाटतं, काय होत नाही, या घरात करा जेवण सोबत, एकट्याला जेवण जात नाही, एकट्याला झोप येत नाही, ह्या चुका झाल्या. आणि त्यावेळेस मात्र मी दुसऱ्या लाटेत हिची खूप काळजी घेतली, स्वतंत्र रूम केली, स्वतंत्र सगळं केलं. त्यावेळेस सगळे नशिबानं वाचले. मला हे म्हणायचे की कोरोना झाल्यावर हा घरातल्या सगळ्याला होऊ शकतो आणि होतो. आपली ज्या दिवशी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह होते त्या दिवशीच तुम्ही घरच्यांची करायला नको आहे.
ते केलं तर निगेटिव्ह होते. ज्याला सर्दी ताप खोकला येतो त्याची करा, नाहीतर 5 दिवसांत करायला पाहिजे. ह्यामधल्या काळात घरातल्या सगळ्या लोकांना हॉटेल असो, महापालिकेचं क्वारंटाईन सेंटर असो, तुम्ही त्याला जेल समजा तात्पुरतं, काय हरकत नाही. पण 5 दिवस तिथं राहून जर आपल्या कोणी डॉक्टर्स, नर्स, सिस्टर्स तपासणार असतील, काळजी घेणार असतील, गोळ्या औषध देणार असतील आणि आपल्या मनाच्या विरोधात जाऊन फक्त तिथं राहायची वेळ आली, बरोबर आहे, तर जास्तीत जास्त काय होईल, फक्त आपलं तिथं कोंडून ठेवल्यासारखं वाटेल. जेवण मिळतं, सगळं मिळतं, कोणालाही फक्त कोंडून ठेवलंय, करमलं नाही म्हणून कोणाचा कधी जीव गेलेला मी कधी ऐकलं नाही. सोलापुरातच नाही, महाराष्ट्रात कुठं ऐकलं नाही. मात्र जे लोक, तरुण लोक, अरे काही होत नाही, टेस्ट केली की पॉझिटिव्ह येते म्हणून मी टेस्टच करत नाही. आपल्याचपैकी सुद्धा बरेच जण म्हणत असतात, टेस्टिंग करून बघ रे, ताप आला आणि ते टेस्ट केली की तेच पॉझिटिव्ह, मला काही होत नाही, मी डॉक्टरच्या औषध गोळ्या घेतले, मला काही होणार नाही असं म्हणून. तुम्ही एक शेख फॅमिलीचं उदाहरण ऐकलं असेल. एका घरात ते 5 लोक एक्सपायर झाले. माझे एक मित्र आहेत हिरमुके साहेब म्हणून, DYSP होते. त्यांची 42 वर्षाचा मेवना एक्सपायर झाला, 45 वर्षाचा मेवना एक्सपायर झाला, सासू एक्सपायर झाली, घराच्या घर एक्सपायर झाली. फक्त 1-2 गोष्टीमुळं. एक तर सर्दी ताप खोकला काही आजाराला की टेस्टिंग करायचंच नाही. नाही हे नसतं रे, दुसरं असते. आपण मनानंच ठरवतो की हे होत नाही, ते होत नाही. ह्याच्यात हे कोरोना सोपं आहे. तुम्ही फक्त जीवनातला 10 दिवस, रामाने 12 वर्ष त्याग केला होता, घर सोडला, बरोबर आहे. आपण फक्त जर लक्षण आलं तर 10 दिवसाचा त्याग करायचे जीवनात, तर पुढे 10 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष जगणार. त्या त्याग करायची मानसिकता नाही आणि छोट्या मोठ्या अपयत राहिलं 100% जीवच जाते, बाकी काही जात. समजा जीव नाही गेलं तर किडनी खराब होऊन जाते, मल्टी ऑर्गन फेल्युअर होतात, हे काहीतरी म्युकरमायकोसिस होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जरी नाही गेलं, 10-15 दिवस गेलं हॉस्पिटलमध्ये, एकतर बंधन आलं, त्याग आला, सगळ्यात महत्वाचं 4-5 लाखाला चुना लागतो. आयुष्य जे 5-10 वर्षात कमवलं असतं ते सगळं तिथं गेलेलं असतं आणि भिकायला लागायचे धंदे येतात. मुळात कोरोनामध्ये हा SI काय, पोलीस काय, हा मी काही महत्वाचे नाही. तुम्ही प्रत्येकाने जर ठरवलं की मी एवढं स्ट्रिक्ट वागेन की माझ्यामुळे दुसऱ्याला किंवा दुसऱ्या मला जर होणार नाही, तर हे सगळे हॉस्पिटल, क्वारंटाईन सेंटर, महापालिका, हे पेपर, हे लॉक, हे अनलॉक, हे असला एक सुद्धा आदेश काढायची गरज नाही. हे लक्षात घ्या. तुम्हाला माहित असतं, तुमच्यापैकी बरेच जण वाटतं की अरे लय गर्दी करलेत रे, ह्याला मी सांगतो. आपण सगळ्यांना म्हणत असतो इथं पोरं लय गर्दी करते, त्याला मी सांगतो ऐकत नाही, असं तुम्हाला रोज वाटत असतं, बरोबर आहे. पण आपलीच लोक, आपणच त्यातल्यापैकी बरेचदा हे नियम पाळत नसल्यामुळं हा संसर्ग वाढला, त्यात लोकांचं मयत झालं, आर्थिक नुकसान तर करोडो रुपये झालं. आम्ही प्रत्येक बिलाचं ऑडिट करतो, त्यावेळेस आम्हाला तरी वाईट वाटतं की सामान्य माणसाला एका घरात जर 4-5 जण पॉझिटिव्ह आले, हॉस्पिटलाइज झाले, तर 10-15 लाखाचा खर्च होतो प्रायव्हेटमध्ये गेलं तर. आम्ही बरेचदा आग्रह करत असतो की आमच्या क्वारंटाईन सेंटरला या, मोफत नेतो, मोफत आणतो वापस, घरापर्यंत ॲम्ब्युलन्स येते, न्यायला येते, तिथं मोफत जेवण होतं, 1 रुपया खर्च करायचं नाही. पण माणसाला किडा लई भारी. आपण काय करतो, उगाच स्वतःचं शांत सांगत बसतो आणि काही होत नाही, घरात ट्रीटमेंट देतो, मग 4 दिवसांनी सिरियस होतं, मग लोकांच्या पाया पडून कुठं अश्विनीला, मार्कंडेला बेड मिळवायचं, मग तिथे गेले की रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवायचं, मोठेपणा भारी चिंता खाली होती. आपण म्हणतो ना की फक्त 2-3 दिवस चुकीच्या गोष्टी केल्यामुळं आपण सिरियस होतो आणि बरेचदा जीवाला मुकावं लागतं. त्यापेक्षा काय सोपं, कुठल्या लक्षण आलं टेस्ट करा, क्वारंटाईन व्हा, 10 दिवस राहा. एक सुद्धा माणूस करू शकत नाही. प्रत्येकाने दुकानासमोर पेंट मारा, सगळ्यांनी कंपल्सरी 3 फूट 4 फुटाचे हे करा, बॅरिकेडिंग करा, 10,000 खर्च आहे. ह्याच्यापेक्षा जीवनात जाणार आहे, तुमच्या जीवापेक्षा तर महत्वाचं नाही आहे. एवढं सिस्टमॅटिक करायला पाहिजे की लोकांनी, महाराष्ट्राने आदर्श घ्यायला पाहिजे. सोलापुरातल्या दुकानदारांनी एवढं सिस्टमॅटिक केले की कितीही गर्दी झाली तर गर्दी होणारच. पहिली गोष्ट, दंड करायची तर गोष्ट होते, आम्ही दंड करतो, तुम्ही काही करू नका. तुम्ही तुमचा स्वतःचा जीव वाचवा, तुमच्या कस्टमरचा जीव वाचवा. त्याला सांग बाबा, एक माणूसच जो आपलं मदत, त्याला सांगा की मास्क घाल, नीट थांब, गोल गोल डबे करा, चौकोनी डबे करा. ते आपल्या ज्या मंदिराच्या ठिकाणी जसं रांग असते, ज्याच्याकडे गर्दी जास्त असते, तशी रांग करा. मात्र त्याला लाईटली घेऊ नका. आमचा दंड 500चा होतो, आमचा दंड 1000चा होतो. तुमचा जीव करोडो रुपयाचा आहे, बरोबर आहे. आपली एक किडनी, एक डोळा, ह्याची किंमत ज्यावेळेस आपली जाते, ज्यावेळेस आपण दवाखान्यात उपचार करायला जातो ना, करोडो रुपये जातात, तर ते मिळत नाही. जीव तर कुठंच मिळत नाही. म्हणजे हे सगळं काय चालू आहे महापालिका पोलिसांचं, तुमची जीव वाचवा म्हणून दंडात्मक कारवाई. जीव वाचवा म्हणून लोकांना बाबा हे डिस्टन्स पाळा, मास्क घाला, वारंवार जे आमचं चालू आहे की लोक मरू नये, लोक जगायला पाहिजे.